अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सद्गुरु श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी, साष्टांग नमस्कार, नमस्कार नाना सदैव नमस्कार, नमस्कार नानी सहर्ष नमस्कार, नमस्कार स्वामी सहस्त्र नमस्कार। आज 1 ऑक्टोबर 2021च्या सांघिक प्रार्थनेला आपण सर्वजण जमलेलो आहोत। आज स्वामी समर्थ परिवाराच्या स्थापनेचा 42वा वर्धापन दिन। 1 ऑक्टोबर 1979 साली विजयादशमीच्या सुमुहूर्तावर स्वामी समर्थ परिवाराची स्थापना झाली। स्वामींनी नानांना आदेश दिला की तू भक्ती पेरीत जा, आणि या कार्यासाठी परमपूज्य नानांनी श्री स्वामी समर्थ परिवाराची स्थापना केली। गेले 42 वर्ष आपली संस्था हे कार्य करत आहे आणि समाजामध्ये आपल्या संस्थेकडे लोक अत्यंत अभिमानाने बघतात। आपला असलेला स्फटिकासारखा स्वच्छ कारभार हा लोकांस जनमानसामध्ये एक वंदनीय गोष्ट मानली जाते आणि आपल्या दृष्टिकोनातून ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे। नानांचं म्हणणं हेच होतं की भक्तीबरोबर सदाचरण, सन्मार्ग, सद्विचार या गोष्टींची नितांत गरज आहे। देवाच्या भक्तीबरोबर तुमचं आचरणही तेवढंच उत्कृष्ट असलं पाहिजे। तुमचं आचरण असं असलं पाहिजे की त्यामुळे या सृष्टीमध्ये असलेल्या प्रत्येक जीवमात्राला आनंद मिळेल, आणि म्हणून तुमचं सदाचार, सन्मार्ग या गोष्टी अत्यंत आवश्यक आहे। आणि म्हणून नानांनी उपासना देताना या गोष्टीची जोड दिली। नानांनी स्वतः स्वामी समर्थांचा आदेश आल्यानंतर स्वार्थाला कुठेही थारा न देता अखंडपणे कार्य करत राहिले। नानांकडे हे सर्व गुण आधीपासूनच होते। सन्मार्गाने जाणारे होते, सदाचारी वृत्ती होती, मानसाविषयी प्रचंड प्रेम होतं आणि लोकांच्या हितासाठी ते सतत झटत असत। मनामध्ये प्रचंड वात्सल्य होतं। दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होणारे आणि दुसऱ्याच्या सुखाने सुखी होणारी अशी नानांची वृत्ती होती। आणि म्हणूनच त्यांच्याकडून जी काही पुण्याई होत राहिली, जो काय सदाचार होत राहिलं, जी काही सत्कर्म घडत राहिले आणि जी काय माणसं ते उत्तम माणसं ते घडवत राहिले, त्यामुळे श्री स्वामी समर्थ प्रसन्न झाले आणि त्यांनी नानांना भक्तिमार्गाचा प्रसार करण्याचं कार्य करण्यासाठी प्रेरणा दिली। स्वामींचं काम करत असताना नाना पूर्णतः श्री स्वामी समर्थांना शरण गेलेले होते। मी करतो असा कधी ते उल्लेख कधी त्यांनी केलाच नाही। स्वामी सर्व करून घेतात, ते नुसतं तोंडाने असं म्हणत असत असं नाही, खरोखरच त्यांच्या अंतःकरणापाचे हे शब्द होते। आमच्यासारखं नाही, आम्ही आपलं तोंड देखील म्हणणार हो मी काय, हो स्वामी करून घेतात असं प्रत्येकजण म्हणतो, पण खरं मनातून कुठेतरी आमच्या असतं की नाही नाही मी केलंय म्हणूनच झालंय, माझ्यावर कृपा झाली आहे महाराजांची म्हणूनच हे सगळं झालंय, असा आमच्याकडे अहंकार डोकावत असतो। पण नानांचं मन स्फटिकासारखं स्वच्छ होतं आणि म्हणूनच स्फटिकासारखं स्वच्छ अशी ही संस्था नानांनी उभी केली। नानांकडे जी जी माणसं आली त्या प्रत्येक माणसाला नानांनी घडवलं। त्याला उत्तम सदाचाराची आवड लावली, सन्मार्गाची आवड लावली, सत्काराची आवड लावली। जे त्याप्रमाणे बदलले ते नानांच्या जवळ राहिले, जे बदलू शकले नाही ते आपोआप संस्थेच्या बाहेर गेले आणि त्यामुळे सगळ्या चांगल्या लोकांचा समूह या परिवारामध्ये राहिला। अर्थात प्रत्येक वेळेला नवीन माणसं येत गेली, पहिलीचे तयार झालेल्या माणसांकडून त्यांना प्रेरणा मिळत गेली, नानांकडून प्रेरणा मिळत गेली आणि असं करत करत हा समूह अत्यंत विस्तारित होत गेला। आणि या समूहामध्ये असलेली प्रत्येक व्यक्ती ही सदाचारी आहे,
सन्मार्गाने जाणारी आहे, सत्कार्य करणारी आहे आणि अहंकाराचाही त्यांच्यातून हळूहळू लोप होत जाण्याच्या मार्गावर अनेक जण आहेत. असा हा स्वामी समर्थ परिवार आणि त्याचा हा वर्धापन दिवस 42 वर्ष पूर्ण झाली. सातत्याने 42 वर्ष एखादी संस्था इतका चोख व्यवहार करू शकते, हे केवळ नानांनी जे बीज रोपलं त्याच्यामुळेच आहे. शुद्ध बीजा पोळी फळे रसाळ गोमटी आणि त्यामुळे आज आपण मधुर फळांचा रस चाखत आहोत. नाना स्वतः त्या तत्वाला धरून होते आणि त्या तत्वाने वागणारी माणसंच नानांनी आपल्याजवळ ठेवली आणि घडवली आणि तसंच कार्य आज आपण 42 वर्ष करत आहोत. एखादी व्यक्ती चुकीच्या मार्गाने विचाराने संस्थेमध्ये जर आली तर ती आपोआप मगाशी म्हटल्याप्रमाणे आपोआप ती बाहेर जाते. आणि म्हणून संस्थेचा जो कारभार आहे तो अत्यंत स्वच्छ स्फटिकासारखा स्पष्ट आहे आणि हे मी मोठ्या अभिमानाने सांगते. आणि असंच हे कार्य आपल्याला पुढे द्यायचं आहे, ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. 1979च्या पूर्वी मे महिन्यामध्ये 1979च्या मे महिन्यामध्ये नाना जगन्नाथपुरीची यात्रा करून आले आणि यात्रा करून आल्यानंतर स्वामी समर्थ परिवाराची स्थापना नानांनी केलेली आहे. नानांना स्वामींनी आदेश दिला की बेटा तू जगन्नाथाला चल. नाना जगन्नाथपुरीच्या यात्रेला गेले. जाताना नाना असं म्हणाले होते की जगन्नाथाची यात्रा ही शेवटची यात्रा असते आणि ह्याच्यानंतर स्वामी मला पदयात्रा करायला सांगणार नाहीत. आणि नानांचं हे वाक्य ऐकून मी आणि आई अत्यंत आनंदित झालो होतो की चला आता स्वामी नानांना परत पदयात्रा करायला सांगणार नाहीत, कारण नुकतीच अक्कलकोटची 76 साली नाना यात्रा करून आले होते. पण त्याचा गूढ अर्थ नंतर लक्षात आला. नाना जगन्नाथपुरीच्या यात्रेला गेले. पदयात्रा होती. वाटेत काय मिळेल, कुठे राहायचं, काही ठरलेलं नाही. पूर्ण भरोसा श्री स्वामी समर्थांवर टाकून नाना निघाले. लक्षात घ्या, आम्ही सगळे प्लॅनिंग करून कुठे जायला निघालो तरी आमच्या मनामध्ये धाकधूक असते की सगळं नीट होईल ना. विश्वास पाहिजे स्वामींवर, तो नानाने दाखवला तसा आपल्याला दाखवता आला पाहिजे. हेच आपल्याला शिकायचं आहे. छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला घडवायचं आहे. पूर्ण भरोसा स्वामी समर्थांवर होता. स्वामी समर्थ म्हणाले बेटा चल आणि नाना निघाले. जगन्नाथपुरीची यात्रा नाना करून आले आणि त्यानंतर जे नाना, हे नाना वेगळे असे मला जाणवले. वेगळे म्हणजे असं की त्यांच्याकडली असलेली जी वेगळी शक्ती आहे ती त्यावेळेला नंतर जास्तीत जास्त जाणवायला लागली. कदाचित मला असं वाटतं की जगन्नाथपुरीच्या यात्रेहून आल्यानंतर नानांनी स्वामी बेटा म्हणूनच कार्य केलं. मूळ जे नाना होते ते बाजूला राहिले. त्यांच्या ठिकाणी स्वामींचा अंश अवतरला अशी माझी स्वतःची श्रद्धा आहे. यात्रेनंतर तोपर्यंत स्वामी मार्गदर्शन करत होते आणि नाना कार्य करत होते. पण जगन्नाथपुरीच्या दर्शनाला गेले, पायी यात्रेला गेले आणि स्वामींची शक्ती नानांच्या मध्ये वास करू लागली आणि स्वामी बेटा या अर्थाने खऱ्या नावाने ते काम करू लागले नाना. आणि म्हणूनच 1979ला स्वामी समर्थ 1 ऑक्टोबर 1979ला स्वामी समर्थ परिवाराची स्थापना केली. आणि अवघ्या 4 वर्षामध्ये नानांनी स्वामी भवन या भव्य दिव्य मंदिराची स्थापना, मंदिरामध्ये असलेली 6.5 फूट उंचीची 1000 किलो वजनाची मूर्ती घडवून घेणं, 70 फूट उंच असलेला कळस बांधून घेणं, जागा घेण्यापासून सगळ्या गोष्टी व्हायच्या होत्या. धनाचीही सोय नव्हती. अशा अवस्थेत असताना देखील नानांनी हे काम अवघ्या 4 वर्षात पूर्ण केले. लक्षात घ्या, कदाचित या कामाला 20 वर्ष लागू शकतात, 25 वर्ष लागू शकतात.
पैसा असतो तरी पण कधीतरी कार्य असं रखडत राहतं. पण जवळ काही नव्हतं, एकच होतं नानांच्या जवळ की स्वामींच्या आज्ञेचं पालन करायचं आहे. आपल्याला ही गोष्ट शिकायची आहे. स्वामींची जी जी आज्ञा आहे त्याप्रमाणे आपल्याला वागता आलं पाहिजे. आपण स्वतःला घडवत राहायचं याच्यातून. स्वामींवर 100% नानांचा विश्वास होता आणि त्यातूनच हा स्वामी समर्थ परिवार उभा राहिला आणि हे स्वामी भवन उभं राहिलं. भव्य दिव्य स्वामींचा मठ नानांनी स्थापन केला. नुसता भव्य दिव्य आहे आणि स्थापन झालं आहे असं नाही, तर तिथे श्री स्वामी समर्थ आनंदाने राहत आहेत. नानांची निर्गुण शक्तीही तिथे कार्यरत आहे आणि म्हणून या मंदिराच्या आवारात तुम्ही पाऊल टाकल्यानंतर तुम्ही एका वेगळ्याच विश्वात जातात. असं हे पावित्र्याने भारलेलं, स्वामी शक्तीने भारलेलं असं स्वामी भवन एक महान स्थान नानाने निर्माण केलं. आणि त्यासाठी मला वाटतं कदाचित स्वामी समर्थांनी नानांकडून ही जगन्नाथाची यात्रा करून घेतली असेल. मीराबाई अशी एक कथा आहे मीराबाईच्या संबंधात की जसं ती डाकोरच्या कृष्णामध्ये समाविष्ट झाली अशी कथा आहे, तशी दुसरी एक कथा आहे की साधारणपणे 80 वर्षाची मीरा असताना तिला श्रीकृष्णाने आदेश दिला की तू जगन्नाथपुरीला ये. आता वय जास्त झालेलं, त्या काळी वाहनाची सोय नाही, परंतु मीराबाई त्या जगन्नाथाच्या मंदिरात पोचली. रात्रीची वेळ झाल्यावर पुजारी तिला सांगायला लागले की तुम्ही बाहेर जा, आता आम्ही आरती करणार आणि मंदिर बंद करणार आहे, तुम्हाला इथे थांबता येणार नाही. मीराबाईला प्रश्न पडला की आपण कुठे जाणार, आणि म्हणून तिने श्रीकृष्णाचा धावा केला आणि श्रीकृष्णाने सांगितलं की तू दरवाजाच्या मागे लप. आता त्या मंदिराचे मोठे प्रचंड दरवाजे, त्याच्या मागे मीराबाई जाऊन लपली. श्रीकृष्णाचा आदेश होता. या पुजाऱ्यांनी तिथली आरती वगैरे केली आणि मंदिर बंद करून ते लोक निघून गेले. त्यांनी कोणी मीराबाईला बघितलं नाही, कारण प्रचंड मोठे दरवाजे बाहेर येऊन त्यांनी बंद केले. मीराबाई मागे होती ती तशीच राहिली. नंतर मीराबाई कृष्णाच्या मूर्तीसमोर जाऊन बसली आणि करते की आता मी काय करणार, इथे मी एकटे, तुम्हाला इथे बोलवून घेतलेस, आता मी काय करणार. आणि त्यावेळेला श्रीकृष्णाने तिला आपल्यामध्ये सामावून घेतलं आणि तिचा फक्त पदर बाहेर राहिला, पदराचा काही छोटा भाग. सकाळी पुजारी आले, बघतात तर मूर्तीच्या बाहेर छोटासा पदर. आश्चर्याचा धक्का बसला. जरी रोज पूजा करतायत, माहिती आहे श्रीकृष्णाची मूर्ती आहे, इथे त्याची श्रीकृष्णाचा इथे वास आहे, सगळं माहिती आहे, तरी आश्चर्य फार मोठं वाटलं की हे असं कसं घडलं. त्या बाईला शोधता येतं, ती बाई कुठे त्यांना दिसली नाही. नंतर त्यांना समजले की ती मीराबाई होती आणि श्रीकृष्णाने तिला आपल्यात सामावून घेतली. मला असं वाटतं की श्री स्वामी समर्थ नानांना जगन्नाथपुरीला घेऊन गेले. तिथे त्यांनी नानांना आपल्यामध्ये सामावून घेतलं, म्हणजे नानांच्यामध्ये स्वामींची शक्ती आतमध्ये गेली. आणि म्हणून नाना जगन्नाथपुरीच्या यात्रेवरून आलेले नाना एक वेगळंच रूप होतं. 1979 सालीच्या यात्रेला जाण्यापूर्वी 1965 सालीपासूनचा जर काळ बघितला तर त्या काळामध्ये नानांना स्वामी आदेश देत राहत आणि स्वामी कार्य करत होते. 65 साली नानांना स्वामी समर्थांचं दर्शन झालं आणि स्वामींनी आदेश दिला, बेटा तुला माझं कार्य करायचं आहे. पुढे नोकरी सोडायला सांगितली. सगळी कथा तुम्हाला माहिती आहे. उपजीविकेसाठी साधन म्हणून आधी सांगितलं. नुसतं साधन म्हणून नाही, तर समाजामध्ये अनेक असे व्याधीग्रस्त लोक आहेत, त्यांना व्याधीमुक्त करणं हे पुण्यकर्म करणं, त्यांचं दुःख हरण करणं, यासाठी नानांना स्वामींनी आज्ञा केली की तू लोकांना औषधं देऊन बरं कर. आणि त्याप्रमाणे नानांनी अभ्यास सुरू केला. नानांना काही गोष्टी औषधं माहिती होती, पण अभ्यासही केला.
पण त्या अभ्यासाला स्वामींची कृपा लाभत गेली आणि अभ्यास भराभरा झाला. आता हे कशासाठी सांगते की स्वामींची कृपा झाली, मग ते औषधं दिली, लोकांना गुढ यायला लागले, असे चमत्काराचं सर्व नाही आहे. नानांनी श्रद्धा ठेवली, त्याप्रमाणे त्यांनी अभ्यास केला, मन लावून अभ्यास केला. स्वामींच्या शक्तीने जे ज्ञान ग्रहण करायला पाहिजे होतं ते नाना ग्रहण पटापटा करू शकले. अत्यंत सद्भावाने त्यांनी औषधं बनवली. ही महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या तुम्ही, कारण शेवटी आपल्या हृदयात मनामध्ये काय भाव आहेत त्याला खूप महत्त्व असतं. आपण एखादं पुण्यकर्म करतो दान म्हणून, पण मनामध्ये फक्त जर असा हेतू असेल की नाही वा मी दान करते म्हणजे मला पुण्य लागेल, तर नाही लागत. तुमच्या मनात भाव पाहिजे, प्रेम पाहिजे की ह्याला मला मदत करणं गरजेचं आहे, त्याच्या दुःखाचं हरण करणं माझी जबाबदारी आहे आणि म्हणून मी हे दान करतोय. ही भावना तुमच्या हृदयामध्ये असलं तर ते खरं दान आणि त्याने खरं पुण्य मिळतं. तसं नानांनी स्वामींच्यावर पूर्ण विश्वास ठेवला. त्याचप्रमाणे या लोकांचं दुःख मला दूर करता आलंच पाहिजे, त्यांचं दुःख हरण झालंच पाहिजे, ते व्याधीमुक्त झालंच पाहिजे, अशा भावनेनी नानांनी औषधं बनवली आणि औषधं दिली. आणि मग काय व्हायला लागलं, लोक पटापटा बरे व्हायला लागले, व्याधीमुक्त लोक व्हायला लागले. आता इथे पण एक प्रसंग आहे, लक्षात घ्या तुम्ही. स्वामींनी नानांना सांगितलं की तू पैसे मागायचे नाहीस औषधाचे. कोणी म्हणेल चला आता औषधाने गुण येतोय, भरपूर पैसे मिळाले असतील नानांना, पण स्वामींनी आज्ञा दिलेली होती की तू पैसे मागायचे नाहीस. जे काही लोक माझ्या फोटो पुढे ठेवतील त्यातले पैशावर तू उदरनिर्वाह करायचा आहेस. त्यामुळे दादांनी कधी कोणाकडे पैसे मागितले नाही. जे काही मिळत गेले त्याच्यावर दादांचा संसार चालू होता. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही की एरवी आम्ही कुठेही काही असलं तर पैसे काय असा प्रश्न पहिला विचारणार, पैसे किती मिळणार. साधं कोणाला कामावर ठेवायचं असलं तर लागलीच विचारणार आजकाल लोक, पगार किती देणार. अरे तुम्ही काम काय करणार ते नाही, पगार किती देणार. अशा या समाजात नानांनी काय केलं हे लक्षात घ्या तुम्ही की स्वामींची आज्ञा आली मागायचं नाही मागायचं, मला त्याच्यासाठी मी हे करतच नाहीये, ही भावना नानांची होती हे लक्षात घ्या. स्वामींची इच्छा आहे मी लोकांना औषध द्यावं आणि म्हणून मी ती औषधं देत आहे आणि लोक व्याधीमुक्त झालेच पाहिजेत, ही सद्भावना महत्त्वाची होती. आणि म्हणून औषधाला गुण यायला लागला लवकर, कारण अखेर महाराजांची शक्ती त्यामुळे तिथे उभी राहिली. कारण नानांचं असलेलं अंतःकरण हे अत्यंत स्वच्छ आणि दुसऱ्याच्या हितासाठी तळमळणारं असलं तर तुम्हाला सगळ्या सिद्धी प्राप्त होऊ शकतात हे लक्षात घ्या तुम्ही. तुमच्याकडून नकळत पुण्य घडत राहतं आणि मग पुण्याच्या राशी जमतात आणि पापांचा सगळा ऱ्हास होता आणि मग तुम्ही सुखी होता. नानांच्या अक्कलकोटच्या यात्रेमध्ये एक कथा आहे ती की म्हातारी भेटली, चौक रस्ता होता, म्हातारी भेटली, हाक मारली नानांना तिने, ये इकडे ये. नानांना विचारायला की रस्ता विचारेल, अमुक विचारेल, आपण आता पुढे जातोय, नको परत जायला. तिने परत हाक मारली आणि म्हणून नाना वळून आले. तिने नानांना विचारलं, अरे माझे पोट दुखतं, मला औषध सांग. नानांना जरा आश्चर्याचा धक्का बसला की हिला काय माहिती की मी औषध देतो. फार तर ही म्हातारीने पैसे मागितले असते, रस्ता विचारला असता, असा मनात त्यांचा विचार येऊन गेला. तिने औषध सांगितलं, पोट दुखतं म्हणून नानांनी औषध सांगितलं की काय काय औषध घे. लागलीच तिने नानांना पैसे विचारले, किती पैसे. नानांनी पैसे घेण्याचा नकार दिला, मी पैसे घेत नाही, मला पैसे नकोच. आणि मग त्या म्हातारीने नानांना भरभरून आशीर्वाद दिला आणि त्याप्रमाणे 2 महत्त्वाच्या घटना नानांच्या आयुष्यामध्ये घडल्या. त्यामुळे आयुष्यात आशीर्वाद हा पण तेवढाच महत्त्वाचा असतो आणि आशीर्वाद जर तुम्ही पुण्यकर्म करत राहिलात
मनापासून दुसऱ्याला मदत करत राहिलात, काहीतरी मिळणार आहे म्हणून मदत केली असे नाही, तर त्याचं भलं व्हावं म्हणून मदत केली, असे अंतःकरणात तुमचे भाव असले तर तुम्हाला आपोआप अशी ईश्वरी आशीर्वाद मिळत जातो. हे सत्य नानांच्या ह्याच्यातून आपल्याला दिसतंय. आता हे नानांचं औषध द्यायचं काम चालू आहे, त्यावेळी लोक येत आहेत. मग नाशिक, मिरज, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, तिकडे सुरत, बडोदा असं ठिकठिकाणची माणसं येत आहेत. हळूहळू नानांचा पण सगळ्या गावाला जाण्याचा दौरा सुरू झाला, कारण एकाच गावातली बरीच माणसं ठाण्यात येण्यापेक्षा दादाने तिथे जाऊन दिवसभर लोकांना भेटून त्यांना औषधोषधांना सांगणं गरजेचं होतं. आणि त्याप्रमाणे नानांनी आपल्या कार्याला सुरुवात केली. 76 साली नानांना स्वामींनी अक्कलकोटची यात्रा करायला सांगितली. 65 ते 76 हा काल असा गेला हे लक्षात घ्या तुम्ही. सुदर्शनानंतरचा नानांच्या आयुष्यातला काळ असा होता की स्वामी शक्ती जाणून घ्यायचे, कारण नानांना श्री स्वामी समर्थ म्हणजे काय हे माहीत नव्हतं. अनेक मठामध्ये अनेक ट्रस्टींना नाना भेटत, त्यांच्याशी चर्चा करत, त्यांच्याकडून माहिती गोळायचा प्रयत्न करत असा अभ्यास नानांचा चालू होता. सातत्याने माणसांनी अभ्यास करत राहिला पाहिजे. फक्त गेलो कॉलेजमध्ये डिग्री मिळवली की माझं संपलं असं नाही. संपूर्ण आयुष्यभर तुमचा अभ्यास, संशोधन सातत्याने चालत राहिलं पाहिजे. सगळ्यांच्या अनेक भेटीतून, अनेक अनुभवातून नानांना सत्य जाणलेलं होतं की प्रत्येकाची स्वामींवर असलेली भक्ती किंवा जी काही श्रद्धा आहे ती फक्त मला काहीतरी मिळावं यासाठी आहे. आणि मग नानांना वाईट वाटायचं आणि नाना घरी आल्यावर आम्हाला संध्याकाळी सांगायचे की जो तो त्याच ह्याच्यात गुंतलेला आहे. स्वामी तर अखिल मानव समाजासाठी आहे, पशुपक्ष्यांसाठी आहे, प्राण्यांसाठी आहे, निसर्गासाठी स्वामी आहेत. हा विश्वंभर आहे, हा अनंतकोटी ब्रह्मांड नायक आहे. आणि त्याच्या शक्तीचा उपयोग प्रत्येकाने फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी करावा ह्याचं नानांना अत्यंत वाईट वाटायचं, अत्यंत तळमळ वाटायची की का माणसं स्वार्थामध्ये स्वतःला एवढी गुंतवून ठेवतात, का बाहेर येऊ शकत नाहीत. मग दादांना हळूहळू जाणवत गेलं की ठीक आहे, आता मार्ग आपण आपल्याला शोधायचा आहे. लोकांना सदाचाराची आवड लावायची आणि फक्त स्वतःपुरती मर्यादित असलेली भक्ती, ही भक्ती प्रसार करायचा आहे आणि अनेकांना सुखी करायचे. हे कार्य आपण आपल्याला करायचं हे नानांना जाणवलं आणि त्या मार्गाने नानांचं कार्य सुरू झालं. 65 सालापासून 76 सालापर्यंत नानांचा संसार बराचसा स्थिर झालेला होता. मला चांगली नोकरी लागलेली होती, नोकरीत प्रमोशन झालं होतं, भावाचं इंजिनिअरिंगचं शिक्षण झालं होतं, मोठ्या बहिणीचं लग्न झालं होतं. संसार व्यवस्थित लागलेला होता आणि म्हणूनच नंतर स्वामींनी त्यांना अक्कलकोट पदयात्रेची आज्ञा दिली. आता त्या अक्कलकोटच्या यात्रेतले पण तुम्ही एक एक प्रसंग वाचा. आम्ही कधी एवढा खोलवर दुसऱ्याचा विचार करतो का हे लक्षात घ्या. स्वामी नानांवर का प्रसन्न झाले याचं कारण तिथे तुम्हाला मिळणार आहे. एक प्रसंग आहे. वाटेत चालत असताना दुपारी 12:30ची वेळ झाली. साताऱ्याचा पुढचा भाग आहे आणि नानांना जवळ सुंदर एका बंगल्याची बाग दिसली आणि नानांना वाटलं की या बागेत थोड्या वेळ विश्रांती घ्यावी आणि जरा ऊन कमी झाल्यावर चालावं. म्हणून नाना त्या बंगल्याच्या बागेच्या ह्याच्यात शिरले आणि बंगल्याच्या दारापाशी गेले. दार उघडच होतं. कुत्र्याचा साखळदंड पडलेला होता. नानांनी बेल वाजवली, एकदा वाजवली, परत वाजवली, पण कोणीच बाहेर आलं नाही. नाना परत फिरले पाठीमागे. तेवढ्यात त्यांना जाणवलं की बाजूच्या असलेल्या बेराडातली एक मुलगी नानांकडे बघते. मनात आलं की ही मुलगी नक्कीच त्या मालकाला जाऊन सांगणार की तुमच्याकडे कोणीतरी येऊन गेलं. मग मालकाच्या मनामध्ये उगाच शंका कुशंका येत राहणार की कोण येऊन गेलं, कोण येऊन गेलं. आणि तसं नको व्हायला, त्यांना त्रास व्हायला नको. विचार करा, तुम्ही नाना पदयात्रा करतायत, स्वामींच्या आज्ञेवरून करतायत, स्वामींची कृपा त्यांच्यावर आहे असं व्यक्तिमत्व असताना देखील नानांनी त्या बंगल्याच्या मालकाचा विचार केलाय की त्याला त्रास नको व्हायला. म्हणून नाना त्या मुलीकडे गेले
आणि तिला म्हणाले की मी असा असा पदयात्री आहे, बाग आवडली म्हणून बागेमध्ये बसावं ह्याचे विचारण्यासाठी मी बंगल्यापर्यंत गेलो होतो, त्यांच्या दारापर्यंत, पण कोणी आलं नाही म्हणून मी आता परत जात आहे. तेवढ्यात आतून आवाज आला. आवाज अत्यंत क्षीण होता, प्रौढ महिलेचा आवाज, पण क्षीण होता तो आवाज. आणि ती म्हणाली की अगं कोण बाहेर आहे, त्याला उंबरठ्याच्या आत बोलव आणि पाणी दे. नानांनी जाणलं की ही व्यक्ती आजारी आहे. नानांपर्यंत सगळी स्पंदनं येऊन पोचायची हे लक्षात घ्या. नानांनी सहज चौकशी केली. नाना आत गेले, त्या मुलीने आत बोलवलं. नाना तिथे खुर्चीवर बसले. नानांनी सहज चौकशी केली की घरात कोणी आजारी आहे का. त्यावेळेला त्या मुलींनी सांगितलं की हो, माझी आई आजारी आहे. गेली 4 वर्ष ती अंथरुणाला खिळलेली आहे. अनेक औषधं करून झाली, डॉक्टर झाले, हवा पालट बदलून झालं, पण काही फरक पडत नाही. नाना म्हणाले आईला निरोप दे की मी भेटायला येतो. आता काय आवश्यकता होती नानांना जायची. नानांना स्वामींनी सांगितलं होतं तू अक्कलकोटला ये. नानांनी एवढं स्वामींनी असं नव्हतं सांगितलं तू वाटेत असलेल्या सगळ्या माणसांना भेट आणि अमुक कर तमुक कर. पण हे जाणायचं असतं. दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होऊन त्याच्या दुःखाचं हरण करण्यासाठी काम करायचं, हे जाणून करायचं असतं. आणि म्हणून मग नाना आत गेले. बघितलं तर ती महिला खरोखरच अंथरुणाला खिळून होती. नानांना फार विशेष वाटलं की एवढी आजारी असतानाही तिने बाहेर आलेल्या व्यक्तीची एवढी काळजी घेतली. नानांच्या लक्षात आलं की आणखीन एका व्यक्तीला घरात त्रास आहे आणि म्हणून नानांनी चौकशी केली. तर आणखीन एक 16-17 वर्षाची मुलगी की दिसायला ती 12-13 वर्षाचीच दिसत होती, अशा मुलीलाही त्याच प्रकारचा आजार होता. नानांनी लिहिलंय पुस्तकामध्ये की कशामुळे हा आजार आहे हे सर्व मला समजलं आणि त्यानुसार मी त्यांना औषधं लिहून दिली, उपाय सांगितले आणि नानानंतर तिथून बाहेर पडले. आता नानांना हे जे ममत्व वाटलं, त्या कुटुंबाविषयीची आत्मीयता वाटली, ती आपल्याला समजली पाहिजे, ती आपण जाणून घेतली पाहिजे. नुसती कथा वाचायची म्हणून कथा वाचायची नाही. आपण स्वतःला त्याप्रमाणे घडवत जायचंय. मग आपल्यावर नक्की स्वामींची कृपा होणार. मग रडत राहणार नाही आता कसं होणार कसं होणार कसं होणार. ही आत्मीयता, हे ममत्व हे आयुष्यामध्ये खूप महत्वाचं. हेच पुण्यकर्म आहे. कुठेतरी देणग्या देऊन मोठ्या पाट्या लावणं म्हणजे पुण्यकर्म नाही. स्वामींच्या राज्यात तर नाहीच नाही, हे लक्षात घ्या तुम्ही. त्याप्रमाणे नानांची पुढची पदयात्रा, अक्कलकोटची पदयात्रा सुरू झाली. यात्रा पूर्ण केली. यात्रेतून परत येत असताना एका शेतात झोपले असताना त्यांना स्वप्न दृष्टांत झाला की इथे झाड आहे आणि या झाडाखाली धन आहे. शेतकऱ्याला सांग ते धन काढून घे, अर्धधन तू घे आणि अर्धधन त्या शेतकऱ्याला दे. तुला मिळालेल्या अर्ध्या धनामध्ये तू माझ्या मठाची स्थापना कर. नानांनी काय केलं? खूप महत्वाचे, खोलात शिरा. प्रत्येक गोष्टीत खोलात शिरा तुम्ही. नानांनी शेतकऱ्याला ते स्वप्न सांगितलं. फक्त एवढेच सांगितलं की या झाडाखाली धन आहे आणि ते तू घे. स्वामींनी मला सांगितलंय की ते अर्ध मी घे आणि अमुक कर, हे नानांनी सांगितलं नाही. नानांनी धनाची अपेक्षा ठेवली नाही. इतकी निस्पृह वृत्ती नानांची होती, ही लक्षात घ्या. आणि अशाच निस्पृह व्यक्तीची माणसं नानांनी घडवली आहेत आणि म्हणूनच आज मोठ्या वैभवाने स्वामी समर्थ परिवार चमकत आहे. वैभवात जाण्याचं कारण हे आहे नानांची वृत्ती. नानांना विश्वास होता की स्वामींनी मठाचा आदेश दिलाय तर स्वामी मठ बांधूनच घेतील. मी कशाला त्या शेतकऱ्याचे अर्धे घेऊन, स्वामींनी सांगितलं म्हणून काय झालं. पण आम्ही काय म्हणणार, नाही नाही महाराजांनी मला घ्यायला सांगितलंय, मग आम्ही त्याच्यासाठी भांडणार तंडणार आणि ते गत घेणार ना. एवढा विश्वास नानांचा स्वामींवर की स्वामी मठ बांधून घेतील आणि हा विश्वास दाखवला म्हणून असे महान कार्य नानांनी केले. लक्षात ठेवा.
निस्पृहता ही आयुष्यामध्ये किंवा हे सामाजिक कार्य करताना अत्यंत महत्त्वाची आहे आणि धार्मिक काम करताना तर त्याची नितांत गरज आहे. जसं आपण स्वामींच्या चरित्रात बघतो की रामेश्वरचे पुजारी रोज देवाची पूजा करतायत, सगळं करतायत, लोक तिथे येत आहेत श्रद्धेने की त्यामुळे आपल्याला देवाची कृपा होणार, आपण सुखी होणार, आपल्याला पैसे मिळणार वगैरे काय काय असतं लोकांच्या मनात, त्याप्रमाणे जात होते. पुजारी हे सगळं बघतायत, देवाची पूजा पण करतायत, तरी पण त्यांचं लक्ष कशात गुंतलेलं आहे की कुंडामध्ये आलेल्या प्रत्येक माणसाकडून मला किती पैसे मिळणार, म्हणजे हा परमेश्वर माझं पालन पोषण करणार ही श्रद्धाच नाही. करायची म्हणून तांत्रिक पूजा होते, फक्त करायचं म्हणून यंत्रवत सगळं काम होतं, अशी भक्ती फळाला येत नाही. भक्ती जशी नानांनी शिकवली त्या पद्धतीने भक्ती केली तर ती फळाला येते. आणि म्हणून स्वामी समर्थ परिवारात जे जे अनेक लोक प्रश्न घेऊन आले त्या सगळ्यांचे प्रश्न लीलया महाराजांनी सोडवलेत. कारण या उपासनेला सन्मार्ग, सत्कार्य, सहकार्य, सदाचरण या सर्वांची नानांनी जोड दिली आहे, लक्षात घ्या. नुसती उपासना उपयोग नाही, तू शुद्ध अंतःकरणाची जोड उपासनेला गरज आहे. ह्या दोन्ही गोष्टी जेव्हा एकत्र होतात तेव्हाच उपासना फलदायी होते. आणि म्हणून परिवारात येऊन उपासना ज्यांनी ज्यांनी घेतली आहे त्या सर्वांचे प्रश्न, मी ही गोष्ट अभिमानाने सांगेन, काही प्रश्न एवढे जटिल असतात की मला स्वतःला वाटतं हा प्रश्न कसा सुटेल. आणि अवघ्या 5-6 महिन्यात ती व्यक्ती येऊन सांगते की ताई हा प्रश्न असा असा सुटला. काय महाराजांची कृपा बघा का होते, कारण शुद्ध अंतःकरणाची जोड आहे, उपासना आहे. पुष्कळ पारायण करणारी कितीतरी लोक आहेत, मंत्राच्या माळाच्या माळा ओढणारी लोक आहेत. आणि इथे जर आपण एवढी छोटीशी उपासना देऊन प्रश्न सुटतोय कशामुळे, तर जी जोड दिली नानांनी, जे नानांनी सांगितलं तेच मी लोकांना सांगेन की हातून सत्कर्म घडलं पाहिजे, सदाचार पाहिजे आणि नितांत श्रद्धा स्वामींवर पाहिजे. आणि 10 ठिकाणी धावू नका. एकदा स्वामींवर विश्वास ठेवताय ना, मग पूर्णपणे स्वामीमय होऊन का जगा. 100% विश्वास तुमच्या स्वामींवर पाहिजे की आयुष्यात किती मोठा प्रश्न असला तरी तुम्ही स्थिरच राहिलं पाहिजे, तर तुमची स्वामींवर निष्ठा आहे असं म्हणता येईल. तसं नानांनी त्या शेतकऱ्याकडून पैसे घेतले नाहीत. ही जी निस्पृहता दाखवली ही आपल्याला आपल्या जीवनात उतरवायची आहे. त्यासाठी ही पदयात्रा होती, आपल्याला शिक्षण देण्यासाठी नानांची ही पदयात्रा होती. आणि या पदयात्रेतले हे असे एक 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 प्रसंग आहेत, हे तुम्ही लक्षात घ्या. हे सगळं आपल्याला शिकायचं आहे आणि ह्याच ह्याच्यातून आपल्याला ही पुढे न्यायची आहे संस्था. आता मगाशी म्हटल्याप्रमाणे की ही संस्था आपण पुढे या पद्धतीने पुढे नेण्याची जबाबदारी आहे. आणि ते नुसती जबाबदारी नाही तर ते पुण्यकर्म आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. आता का पुण्यकर्म? कारण असे जे सुख आज आपल्याला मिळालेलं आहे ते पुढच्या पिढीला पण मिळत राहिलं पाहिजे. म्हणून पुढच्या पिढीसाठी जेव्हा तुम्ही चांगलं काम करताय त्यावेळेला ते आपोआप पुण्यकर्म आहे आणि त्याची फळं तुम्हाला आणि तुमच्या पुढच्या पिढीला पण भोगायला मिळणार. आता हा पितृपंधरवडा चालू आहे, सगळीकडे सगळं चालू आहे, सगळ्यांना सगळं माहिती आहे. आता माझ्याकडे पण पत्रिका घेऊन लोक येतात, तर पत्रिकेमध्ये असतो घराण्याचा दोष असतो, पितृदोष म्हणतात त्याला. आपण जर असं सांगितलं की घराण्याला दोष आहे ते लागलीच वाटायला लागतं, काय हे असं आमच्या पूर्वजांनी असं कसं केलं, व त्यांचा आम्हाला शाप कसा काय, अमुक काय अमुक काय, लागलीच वाटायला लागतं. सगळ्यांना समजावून सांगायला लागतं. घराण्याचा दोष का निर्माण होतो? आपण आपल्या मुलांना आशीर्वाद देतो ना, मग आपले पूर्वज आपल्याला आशीर्वादच देत असतात, हे लक्षात घ्या. आधी पहिलं म्हणजे तुमचं पितरांकडे बघायचा दृष्टिकोन आधी बदला. जर आपण आपल्या मुलांच्या सुखासाठी आयुष्यभर झटतो
मुलांसाठी भरपूर पैसा कमवून ठेवण्यासाठी स्वतःच्या अनेक गोष्टींसाठी त्याग करत राहतो की नाही हे केलं तर मुलाला होईल, हे केलं तर तिला होईल, अमुक अमुक पुढच्या पिढ्यांचा पण आपण विचार करतो. तर आपले जे पूर्वज होते त्यांनी आपल्यासाठी काही केलं नाहीये का असं आपल्याला म्हणायचं आहे का? त्यांनीही आपल्यासाठी काहीतरी केलं हे लक्षात घ्या. आता साधी गोष्ट आहे, जर प्रॉपर्टीवरून घराण्यामध्ये भांडणं असतील तर काय होतं, पुढच्या पिढीला त्रास होतो कारण त्यांच्यात भांडणं. आता पैशावरून प्रॉपर्टीवरून भांडणं निर्माण झाली आहेत, ते आपल्या पूर्वजांनी ती भांडणं का केली तर आपल्यासाठीच केली हे पहिलं लक्षात घ्या तुम्ही. ते वयाच्या 60व्या 70व्या वर्षी त्या प्रॉपर्टीचा किती उपभोग घेणार होते, तरी पण ते भांडत राहिले. कशासाठी तर पुढच्या पिढीसाठी. आता भांडणातून प्रॉब्लेम झाले ती गोष्ट वेगळी, पण त्यांचा हेतू काय होता, तुमच्या पूर्वजांचा हेतू काय होता की माझ्या पुढच्या पिढीला लाभ झाला पाहिजे, या प्रॉपर्टीत त्यांना पैसे मिळाले पाहिजे, म्हणजे हेतू शुद्ध होता हे लक्षात घ्या. आणि म्हणून घराण्याचा जर काही दोष असला, भांडण झाल्यामुळे काही शाप मिळाला असला तर तुमच्या पितरांना दोष देऊ नका. ते त्यांनी जे काय कर्म केलं आहे ते तुमच्यासाठी केलेलं आहे, याची जाणीव तुम्हाला राहिली पाहिजे, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून रामदास स्वामी जे सांगितलंय ते आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे हे लक्षात घ्या. काय म्हणाले रामदास स्वामी, नको रे मना द्रव्य ते पुढीलांचे. पुढीलांचे म्हणजे पूर्वजांचं द्रव्य नको रे मना द्रव्य ते पुढीलांचे. अति स्वार्थ बुद्धी दे रे पापसाचे. आपला जर स्वार्थ वाढत गेला तर काय होतं, पापस आठवतं. घडे भोगणे सर्व ही कर्म खोटे, न होता मना सारिखे दुःख मोठे. हे सगळं कर्म खोटं आहे, स्वार्थाने काही मिळवणं वगैरे सगळं कर्म खोटं आहे, खरा वाईट आहे आणि त्यामुळे कुठचाही फायदा होत नाही. आणि म्हणून पूर्वजांच्या, म्हणजे मी तर असं म्हणेन की आपल्या आईवडिलांच्या प्रॉपर्टीवर सुद्धा तुम्ही तुमचा काही हक्क दाखवू नका. कशाला दाखवत आहे? आणि म्हणून नको रे मना द्रव्य ते बुडीलांचे. हे आयुष्यामध्ये हे तत्व म्हणा. स्वतःला समर्थ करा आणि पैसे कमवा आणि सुखाने जगा आणि लोकांना वाटा. नानांनी तेच केलं हे लक्षात घ्या तुम्ही. पण आम्हाला किती छोट्या 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 गोष्टीत आमचा स्वार्थ डोकावत असतो, ह्याचा आपण विचार करायचा. ही उपासना महत्वाची हे लक्षात घ्या तुम्ही. आता पूर्वजांनी, मी म्हटले मगाशी म्हटल्याप्रमाणे की पूर्वजांनी जे द्रव्यासाठी भांडणं केली ती आपल्यासाठीच केली. दुसरं काही वेळेला पितरांकडून त्रास होऊ शकतो. ह्याचं कारण असं आहे की त्यांची काही अपेक्षा असू शकते आपल्याकडून. जसं आईला वाटतं की माझा मुलगा व्यवस्थित शिकलाच पाहिजे, तो चांगला वागलाच पाहिजे, आणि तो जर चुकीचा वागला तर आई त्याला रागवते, त्याला त्रास देते. पण तिचा जो अंतस्थ हेतू किती चांगला असतो की हा मुलाची प्रगती झाली पाहिजे. तसे हे पितर आहेत, त्यांच्या अपेक्षेप्रमाणे जर आपण आपली उंची वाढवली नाही, आपली प्रगती करून घेतली नाही तर त्यांना वाईट वाटू शकतं. हे पण लक्षात घ्या तुम्ही. आणि त्यांना वाईट वाटतं म्हणून ते आपल्याला जागा करण्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये काही वेळेला प्रश्न निर्माण करू शकतात. आणि म्हणून पितरांची शांती करायची आणि त्यांना मुक्ती मिळण्यासाठी प्रयत्न करायचा. म्हणजे फक्त माझा अधिकार नाही आहे, पण मला जे वाटतं ते तुम्हाला मी सांगते. नानांच्या सहवासात राहून जे काय मी शिकले, जे काही विचार मला मिळाले ते तुम्ही सांगते की आयुष्यातून 8 वर्षातून एकदाच त्यांचं स्मरण करून त्यांच्या नावाने कोणाला काहीतरी द्यायचं म्हणजे सगळं संपलं असं नाही. पितरांचं स्मरण नित्य घडलं पाहिजे. त्यांनी आपल्यासाठी नक्कीच सगळ्या चांगल्या गोष्टी केल्या आहेत हे लक्षात घ्या तुम्ही.
त्यांनी जे काय केलं त्याच्यावरच आपण जन्माला आलेलो आहोत. त्या त्यांनी जे काय कमवलं त्याच्यातूनच आपला हा देह घडलेला आहे, तो देह पोचला गेला आहे. आणि म्हणून सातत्याने त्यांचं कायमच स्मरण आपल्याला झालं पाहिजे. त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळावेत ह्याच्यासाठी आपण प्रार्थना करणं हे खरं अत्यंत गरजेची गोष्ट आहे, लक्षात घ्या. त्यांचं नित्य स्मरण ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. जसं देवाचं स्मरण करतो तसं आपल्या सर्व पितरांना मुक्ती मिळू दे म्हणून प्रार्थना करा असं नाना नेहमी सांगत. त्यांना मुक्ती मिळाली पाहिजे. आपल्या धर्मामध्ये, वैदिक धर्मात असं मानलेलं आहे की 7 लोक आहेत आणि वेगवेगळ्या लोकात माणूस जाऊन अडकतो. तर तो कुठेही न अडकू नये आणि त्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा व्हावा ह्यासाठी आपण प्रयत्नशील राहायचंय. त्याचं आत्म्याला मुक्ती मिळाली ही तर प्रार्थना. आणि त्याचप्रमाणे त्याच्या आत्म्याला मुक्ती कधी मिळणार आहे? ज्या वेळेला तुम्ही चांगले वागणार आहात, त्यांच्या अपेक्षेप्रमाणे तुम्ही स्वतःला घडवणार आहात, त्यावेळेला त्यांना मुक्ती मिळू शकते. आणि म्हणून आपल्या पितरांची आपल्याकडून काय अपेक्षा होती हे सर्व जाणून, कौटुंबिक आपली जबाबदारी काय आहे, घराण्याची म्हणून आपल्याकडे काय जबाबदारी आहे हे सगळं लक्षात घेऊन आपलं आचरण झालं पाहिजे. आणि मग आयुष्यातले सगळे प्रश्न सहज लीलया सुटतात. मगाशी म्हटल्याप्रमाणे मोह टाळा. पैशाचा मोह पहिला टाळा. तुम्ही महाराज भरभरून देऊ शकतात. तुम्ही स्वामी महाराजांच्या चरित्रामध्ये जर एवढ्या गोष्टी बघितल्या आहेत की हाडांचे नाणं स्वामी जर सोनं करू शकतात लीलया, तर हे स्वामी आपल्याला आयुष्याला आवश्यक आहे तेवढं धन नाही देऊ शकणार का? पण आम्ही एकीकडे स्वामींच्या चरित्राची पारायण करणार, दर्शन घेण्यासाठी या मठातून त्या मठातून मग 11 मठ, 9 मठ, 15 मठ, 21 मठ काय धावायचं, पण परत पैशामध्ये गुंतायचं. मग काय उपयोग आहे? त्यामुळे मोह टाळा. मिळवला कष्टाने पैसा कमवा. मी नेहमी सांगते की नोकरीमध्ये जेवढा पगार आहे त्या पगारापेक्षा तुम्ही जास्त काम करत राहा, आपोआप पुण्य संचय होत राहतो तुमच्याकडे, आपोआप होतो. त्यासाठी वेगळं काही करायला लागत नाही. परमेश्वर कारण सर्व बघत असतो हे लक्षात घ्या. आपण जे 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 काय करतो त्याची सर्वांची खरोखरच आपोआप नोंद होत राहते. आणि मग पुण्य संचय, पाप संचय सगळा बरोबर हिशोब असतो सगळीकडे. आणि म्हणून आपल्याला जर आपलं आयुष्य, आपलं आता पुढचं भविष्य आणि त्याचप्रमाणे आपल्या पुढचं आयुष्य हे सुखाचं आणि समृद्धीचं जावं असं वाटत असेल तर आपल्याला सातत्याने पुण्य मार्गाने जाणं गरजेचं आहे. आणि ह्याच्यावरच दानांनी भर दिला आहे. ईश्वराच्या भक्तीला तुम्ही सत्कर्माची जोड दिलीत, सन्मार्गाने जात राहिलात तर ईश्वराची कृपा होते. मग तुम्हाला दुसरं काही तांत्रिक गोष्टी करायला लागत नाही, ते लक्षात घ्या तुम्ही. पण छोटासा प्रश्न, एखादा प्रश्न झटकन सुटावा म्हणून माणसं मांत्रिकाकडे जातात, तांत्रिक काही गोष्टी करायच्या मागे लागतात, तिथे वाटेल तसा पैसा खर्च करतात. तेवढ्यापुरता तात्पुरता एखादा प्रश्न सुटतो, परत काय? पण तुमचं जे कर्म आहे, पाप कर्म आहे, त्याची शुद्धी तांत्रिक पद्धतीच्या उपासनेने होत नाही हे सत्य जाणा. तेवढा पुढचा प्रश्न सुटला आहे. पण जे पापकर्म डोक्यावर आहे तर तसंच राहिलेलं आहे. म्हणजे ते कर्म आज ना उद्या तुम्हाला कधीतरी भोगायला लागणार हे सत्य आहे. पण त्यापेक्षा ही पाप शुद्धी होण्यासाठी प्रयत्न करा आणि आपल्या हातून कुठचं पाप घडणार नाही याची दखल घ्या. ही शिकवण नानांनी आपल्याला जी दिली आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. आणि त्याचं आचरण तुम्ही आपल्या आयुष्यामध्ये करायला शिका. सर्व संत मंडळींनी कशावर भर दिला आहे? तांत्रिक पूजा विधी याच्यावर कधी भर दिला आहे संतांनी? प्रत्येकाने काय सांगितलंय? ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात? हरिमुखे म्हणा तुम्ही, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करील?
मोजूच शकणार नाही एवढी पुण्याई जमा होते. हरिमुखे म्हणा, तुम्ही हरिमुखे म्हणा, देवाचं नाव अंतःकरणापासून घ्या. इथे हरिमुखे म्हणा म्हणजे फक्त तोंडाने म्हणायचं आणि मनामध्ये काहीतरी नाही, प्रेमच नाही ईश्वराचा असा भाव नाही हे लक्षात घ्या. शुद्ध अंतःकरणातून आलेलं परमेश्वराचं नाव जर होत राहिलं तर पुण्याची गणना कोण करील, मोजूच शकत नाही एवढं पुण्य मिळायला लागतं. पुण्याचा वर्षाव होतो. आणि हेच आपल्याला या जीवनामध्ये जाणायचं आहे की आपण सुखी होऊन इतरांना सुखी करण्याच्या मार्गावर हा स्वामी समर्थ परिवार आहे आणि या परिवारातले आपण आहोत. आणि म्हणून आपल्याला हे कार्य करायचं आहे की स्वतःच्या मनाची शुद्धी, त्यानुसार आपलं आचरणही शुद्ध करत न्यायचं आहे आणि आपल्याप्रमाणे इतरांनाही तसंच घडवायचं आहे. आणि मग त्यांच्या हातून सत्कर्माचा यज्ञ करून नाना स्वामी समर्थांना जे अभिप्रेत आहे, सुखी व्हावे सारे जन तेथे धावे जनार्दन, सगळा सुखी करण्यासाठी महाराजांचं हे कार्य आहे. आणि म्हणून त्यातला काही भाग मी उचलायचा आहे, काही भाग मी उचलायचा आहे हे लक्षात ठेवून स्वामींची भक्ती करा. वैयक्तिक माझं फक्त भलं होऊ दे एवढ्यासाठी उपासना नको. आमची उपासना कशी असते, मी मठात बसलो, मला अगदी स्वामींच्या मूर्तीसमोर बसायला मिळालं, हा भाव मनात असतो आणि त्याच्यासाठी धडपड असते. म्हणजे दुसऱ्याला न मिळता मला मिळालं पाहिजे, सगळं काय ते मला मिळालं पाहिजे अशी भावना जोपर्यंत आमच्या मनामध्ये येत राहते तोपर्यंत आमची उपासना फलदायी होऊ नाही शकत. म्हणून स्वतःला बदलायचं आहे. मलाच सगळं होऊ दे, सगळंच देवाचं सगळं लक्ष माझ्याकडेच असू दे आणि मलाच फक्त पुण्य मिळू दे. इतक्या शुल्लक छोट्याशा भूमिकेतून छोट्याशा कोशात राहून भक्ती करू नका. हे सगळे कोश सोडून बाहेर या, मुक्तपणाने आणि अत्यंत आनंदाने स्वामींची भक्ती करा आणि स्वामी भक्तीचा प्रसार तुम्ही करत राहा. आणि मग नानांचं जीवन जसं आनंदाने बहरू झालं, नानांचं कुटुंब आनंदाने बहरू झालं, सगळा संसार नानांचा स्वामींनी सांभाळला. हे सत्य तुमच्या डोळ्यासमोर आहे, तरी तुम्ही का घाबरता? जर स्वामींवर सोपवलं आणि स्वामींच्या आदेशानुसार आपण वागत राहिलो, स्वामींच्या उपदेशानुसार आपण वागत राहिलो तर आपल्या आयुष्यामध्ये कुठल्याही प्रकारचं दुःख राहत नाही आणि आपण दुःखमुक्ती होतो आणि पुण्य साठवत जातं. आणि हा पुण्याचा साठा कोणाला मिळणार आहे तर आपल्या आजूबाजूला असलेल्या सर्व समाजाला ते मिळणार आहे. आणि म्हणजे हे जे पुण्यकर्म हे ते किती पटीने वाढत जातं हे लक्षात घ्या. सगळं सांगण्याचा हेतू हा एकच आहे की उपासना करतोय, महाराजांची उपासना करतोय, पण ती कशी करायची हे जे नानांनी सांगितलं. स्वामी समर्थ परिवार स्थापन करण्यामागे नानांचा हेतू काय होता हे तुमच्या सर्वांचं लक्षात यावं यासाठी हे सगळ्या गोष्टी मी परत सांगितलेल्या आहेत. कारण आज स्थापनेचा दिवस आहे. 42 वर्ष स्वामी समर्थ परिवाराच्या स्थापनेला झालेली आहे. आज हा भव्य दिव्य वटवृक्ष तयार झालेला आहे. अजूनही तो परिवाराचा प्रथम स्थापनेचा प्रथम दिन आठवतो. 25-30 माणसं होती फक्त. हे सगळं पुढे एवढं मोठं दिव्य भव्य कार्य होईल असं त्यावेळेला मला तर काय कळतच नव्हतं. 25 होती, पण त्याच्यात सुद्धा आम्ही अत्यंत आनंदात होतो, कारण नाना आनंदात होते की आज आपण परिवाराची स्थापना करत आहोत. आता या परिवाराचं पुढे कार्य काय आहे, पुढे काय करायचे ते काही आम्हाला ज्ञान नाही, पण नानांना हवंय, नाना करणार आहेत आणि ते योग्यच आहे हा विश्वास. आणि म्हणून या आनंद सोहळ्यात आम्ही सगळे घरातले सहभागी होतो आणि नानांच्याबरोबर असलेली सर्व माणसं अत्यंत आनंदाने सांघिक प्रार्थना झाली. आणि अगदी छोट्या, आता फार मोठी कोणीतरी माणसं बोलवली आहेत, गाजावाजा केलाय, अमुक केलंय, काही नाही. मनोभावे शुद्ध अंतःकरणाने स्वामींची प्रार्थना म्हटली गेली. आपली जी सांघिक प्रार्थना आहे ती
स्वामींची आरती केली गेली, प्रसाद वाटला गेला. आता प्रसादाची गंमत म्हटली की मला खूप आठवतं, त्या काळात खरोखरच आज आज लोक सगळं असून पण रडतात असं मला नेहमी वाटतं. विशेषतः मी तरुण पिढीला म्हणेन की आज सगळं मोबाईलकता आहे तुमच्याकडे, पण तरी पण तुम्ही उदासीन आहात, तरी पण तुम्ही थकलेले आहात, तरी पण तुम्हाला कंटाळा आहे. आता 40 वर्षापूर्वीचा काळ मला आठवतोय की त्यावेळेला स्थापनेत होता तर प्रसाद म्हणून पेढे पण नव्हते, साखरपुटाणे वाटले होते, पण त्याच्यात केवढा आनंद होता. आता कॉम्पिटिशन लागेल की कुठल्या दुकानातून पेढे आणायचे, सगळे चांगली क्वालिटी किती काय वगैरे असं, आणि कारण खर्च करू शकतात माणसं. पण त्या साखरपुड्याला एक अमृताची चव होती की जी आज तुम्हाला कितीही चांगल्या दुकानातून आणलेल्या पेढ्या पण लागणार नाहीये. कारण काय, हा फरक लक्षात घ्या, समाधान होतं माणसांकडे. आजच्यासारखी माणसं एवढ्या संकुचित प्रवृत्तीची नव्हती की माझाच फक्त विचार करायचा, माझंच कसं होईल एवढाच विचार करायचा, मी माझं घर माझं बास की झालं, बाकी कोणाचा विचार नाही. संकुचित नसल्यामुळे कशातच आनंद मिळत नाही हे लक्षात घ्या. कारण आपण ईश्वराचे अंश आहोत, प्रत्येकजण ईश्वराचा अंश आहे. आणि तुम्ही जर स्वतःला कुठे एका कोशात बंदिस्त करून ठेवला तर तुम्ही इतरांपासून तुटता, आणि हा विरह आहे तिथे तो तुम्हाला कळत नाहीये, तो तुम्हाला दिसत नाही, पण तो विरह आहे की तुम्ही मुख्य याच्यापासून लांब राहताय आणि म्हणून तुमच्या जीवनामध्ये आनंद उरत नाही. तुम्ही लवकर नर्वस होता. आता डिप्रेशनच्या केसेस सगळ्या तरुण मुलांच्या डिप्रेशनच्या केसेस का येतात, त्याच्यामुळेच येतात. आयुष्य कसं जगावं हे शिकणं खूप महत्त्वाचं आहे, आणि ते आपल्याला नानांच्या पुस्तकातून शिकायला मिळेल हे मी लिहून देते. पुस्तक वाचन करा, प्रत्येक वाक्याचा, प्रत्येक तिच्यात असलेल्या प्रत्येक घटनांचा अर्थ खोल खोल जाऊन शिकायला सुरुवात करा, आणि नानांच्या उपदेशानुसार आपल्या आयुष्याला कलम घ्या. नानांनी जेवढी स्वामींच्यावर नितांत श्रद्धा दाखवली त्यातला काही अंश तरी आपल्याला दाखवता आला तरी देखील आपल्या आयुष्यामध्ये इंद्रधनुष्याचे सप्तरंग उजळू शकतात. आणि हेच व्हावं हीच नानांची इच्छा आहे. याच्यासाठी नानांनी हा स्वामी समर्थ परिवार स्थापन केला आहे, आणि हा वैभवाने उभा असलेला स्वामी समर्थ परिवार आपल्याला असाच पुढे अनेक वर्षानुवर्ष शतको पुढे न्यायचा आहे. ही मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. आणि म्हणून तुम्हाला परत परत सांगते की सत्कार्य नुसती उपासनेमध्ये बंदिस्त राहू नका, नुसत्या वैयक्तिक उपासनेमध्ये स्वतःला बांधून घेऊ नका, तर त्याच्यापेक्षा अंतःकरण मोकळं करा, अंतःकरण शुद्ध करा. तुम्ही का काळजीमध्ये पडता, कारण तुम्हाला असं वाटतं काळजी घेणारा कोणी नाहीये. तुम्ही म्हणता की मी महाराजांची भक्त आहे, मी सगळं करते, महाराज सगळं बघतात. सुरुवातीला सांगितलं तसं आम्ही फक्त म्हणण्यापुरतं असतो. भक्ती अंतःकरणापासून येऊ दे की खरोखरच महाराज सगळं बघणार आहेत, आणि मग आपोआप तुमच्या मनामध्ये असलेला स्वार्थ बाजूला होऊन जातो. कारण महाराज बघणार आहेत, मग मला स्वार्थाने पैसा जमवण्याची गरज काय, मला छोट्या छोट्या गोष्टीत स्वार्थ ठेवायची गरजच उरत नाही. आणि म्हणून भार देवावर, तुकारामाने सांगितलं की सगळा भार विठ्ठलावर टाकून दिला टाकला त्यांनी, सगळा संसार झाला, सगळं झालं व्यवस्थित. त्यांची मुलं काय कुपोषणाने गेली नाही, कुपोषण आज सगळं मिळून पण कुपोषण आहे अशी गंमत आहे. सगळं बघा, तुम्ही सगळं खोलात विचार करा की देवावर भार टाकायचा आहे. म्हणजे आपण काय करायचं नाही असं पण नाही, हे लक्षात घ्या. जे जे काय आहे सुख दुःख जे काय मार्गामध्ये येईल त्या प्रत्येकाला महाराजांची इच्छा असं समजून पुढे जायचं. पुढे जायचं म्हणजे आपली स्वतःची प्रगती करून घ्यायची, आध्यात्मिक प्रगती करून घ्यायची, मनाची मशागत करायची, आणि आनंदाचा बाग फुलवत फुलवत आपल्याला पुढे जायचं आहे. आणि हा असा परिवार आपल्याला फार मोठा करायचा आहे. या कार्यासाठी आपण सारेजण कटिबद्ध होऊया. श्री स्वामी समर्थांच्या चरणी हीच प्रार्थना करूया की हा स्वामी समर्थ परिवार आज 42 वर्ष जसा वैभवानी पुढे आलेला आहे तसाच तो अनेक शतको आणि शतक वैभवानी पुढे जावा. आणि त्यासाठी मी स्वतः प्रयत्न करीन अशी प्रत्येकाने स्वामी चरणी आज प्रार्थना करूया. सद्गुरु श्री स्वामी समर्थ.